नमस्कार मित्रांनो, ग्रो विथ गुरुमध्ये तुमचं स्वागत आहे. मित्रांनो, मी 2 दिवसापूर्वी एक स्ट्रॅटर्जी यूट्यूबवर टाकली होती. तुम्ही तिला चांगला प्रतिसाद दिला. तर मी त्यामध्ये बऱ्याचशा गोष्टी सांगितल्या नव्हत्या. तर आता ही एकदम पूर्ण रिस्क मॅनेजमेंट, त्याच्यात काय काय करायचं आहे, कधी काय करायचं आहे, हे सर्व पद्धतशीर सांगितले आहे. तर तुम्ही हा व्हिडिओ बघा आणि यामध्ये मी तुम्हाला काही अजून पण सांगणार आहे. म्हणजे तुम्ही ती स्ट्रॅटर्जी अजून चांगल्या पद्धतीने यूज करू शकता. मित्रांनो, चला तर बघूया. स्ट्रॅटर्जीचं नाव काय आहे? सुपर ट्रेंड सायलेंट किलर स्ट्रॅटर्जी. सायलेंट किलर सायलेंट किलर स्ट्रॅटर्जी काय आहे? कारण की जे बाकीचे लोक सुपर ट्रेंडचा जसा वापर करताय, आपल्याला तसा अजिबात करायचा नाही. त्यांच्या सर्वांच्या एंट्र्या होऊ द्यायच्या आहे. आपल्याला गच्च बसून राहायचं आहे. आपल्याला एंट्री केव्हा घ्यायची? जेव्हा ते स्टॉप लॉस घेतील तेव्हा आपल्याला एंट्री घ्यायची. चला तर मित्रांनो बघूया. स्ट्रॅटर्जी काय आहे? स्ट्रॅटर्जी ही सुपर ट्रेंड बेस्ड स्ट्रॅटर्जी आहे. म्हणजे आपण त्यामध्ये सुपर ट्रेंडचा यूज करणार आहोत. आणि ही स्ट्रॅटर्जी का वापरावी? मित्रांनो, आपण काही कुठेही ट्रेड घेऊन काही फायदा नाही. आपल्या काहीतरी स्ट्रॅटर्जी असली पाहिजे. आपले काही रूल्स असले पाहिजे आणि स्ट्रॅटर्जी जर वापरली तर आपण डिसिप्लिनमध्ये काम करू शकतो. तर स्ट्रॅटर्जी आणि डिसिप्लिन दोन्ही कंबाईन करून आपल्याला मार्केटमध्ये चालायचं आहे. नुसती स्ट्रॅटर्जी वापरून काही फायदा नाही आहे. डिसिप्लिन हा 100% महत्त्वाचे आहे. चल बघा मित्रांनो, स्ट्रॅटर्जी कुठल्या मार्केटसाठी आहे? मित्रांनो, स्ट्रॅटर्जी इक्विटीमध्ये पण चालते, फॉरेक्समध्ये पण चालते, इंट्राडेमध्ये पण चालते. म्हणजे स्विंग तुम्ही सगळं करू शकता. पण सध्या मी तुम्हाला सांगणार आहे, इक्विटीमध्ये 8 स्टॉक आहे, त्यावरती एकदम चांगल्या प्रकारे काम करते. आणि सध्या मी आता सांगतोय तुम्हाला रिलायन्स स्टॉकच्या बाऱ्यात. फॉरेक्समध्ये गोल्डमध्ये पण भारी चालते आणि युरो USDमध्ये सुद्धा खूप चांगली चालते. पण तिची सेटिंग थोडी वेगळी आहे. आपले सुपर ट्रेंडची सेटिंग वेगळी आहे आणि काही रूल्स पण वेगळे आहे. चला मित्रांनो, आणि जर बघायचं म्हटलं तर कोणत्या टाईम फ्रेममध्ये वापरायचं? तर मित्रांनो, आपल्याला ते 15 मिनिट टाईम फ्रेममध्ये वापरायचं आहे. रिलायन्समध्ये 30 मिनिटमध्ये सुद्धा खूप चांगली वर्क करते, पण 30 मिनिटमध्ये रूल्स थोडे वेगळे आहे. मी तुम्हाला 15 मिनिटमध्ये सांगतोय. तर रिलायन्समध्ये तुम्ही 15 मिनिटमध्ये आता बॅक टेस्ट करू शकता. मी तुम्हाला लाईव्ह चार्टवर सुद्धा दाखवणार आहे का स्ट्रॅटर्जी किती चांगल्या पद्धतीने वर्क होते. एंट्री रूल्स काय आहेत? चला तर मित्रांनो, हे सर्वात मेन आहे. आता इथं लक्ष द्या. एंट्री रूल्स काय आहे हे बघा मित्रांनो. समजा आता हा आपला सुपर ट्रेंडची रेष आहे ही, आणि मार्केट काय खालून वर जात आहे. मी तुम्हाला सेलचं सांगतोय. तेव्हा असं मार्केट खालून वर जात आहे. तुम्हाला काय करायचं आहे? बाकीचे लोक काय करतात? सुपर ट्रेंडने इथं सेलला सिग्नल दिलं सेलचं, लगेच इथं सेल करतात. आपल्याला इथं अजिबात सेल घ्यायचं नाही, कारण की स्टॉप लॉस हा खूप मोठा होतो. आणि सर्वात रिस्क रिवॉर्डवर तुम्ही काम केलं तरच तुम्ही मार्केटमध्ये टिकू शकता. तेव्हा मित्रांनो, तुम्हाला काय करायचं आहे? हे इथं मार्केट आलं, हा सुपर ट्रेंड आला. मार्केटच्या आणि सुपर ट्रेंडच्या मध्ये, दोघांच्या मध्ये 5 पॉईंटचा गॅप पाहिजे. किती? 5 पॉईंट. तेव्हाच तुम्हाला एंट्री घ्यायची. या दोघांच्या मध्ये 5 पॉईंटचा गॅप आला, तुम्हाला इथं एंट्री घ्यायची आहे, ह्या इथं. आणि सेलची एंट्री आणि तुमचा स्टॉप लॉस सुपर ट्रेंडची रेषेत राहणार आहे. तुमचा स्टॉप लॉस 5 पॉईंटचा राहणार. किती? 5 पॉईंटचा तुमचा स्टॉप लॉस राहणार आहे. आणि टार्गेट किती राहणार आहे? स्टॉप लॉसपासून 15 पॉईंट दूर. म्हणजे तुमचं किती? 1:3 टार्गेट झालं. 5चा स्टॉप लॉस आणि 15चं टार्गेट. तुम्हाला काय करायचं आहे मग? आता इथून असं मार्केट खाली होतं. डिसिप्लिन म्हणजे काय? तुम्हाला तुमचं टार्गेट 1:3 येऊस तर तुम्हाला बाहेर निघायचं नाही. होऊ शकतं 14पर्यंत. तर 14ला जर खाली चांगला रेजिस्टन्स असला, तुम्ही 14ला बुक करा. पण मिनिमम 14, 15च्या वर खूप वेळा टार्गेट दिलेलं आहे, गेलेलं आहे. मी तुम्हाला सांगेल तसं. तुम्हाला 5चा स्टॉप लॉस आणि 15चं टार्गेट हे फिक्स राहू द्यायचं आहे. चला तर मित्रांनो, आता तुम्हाला बायचा साईडचा सिनारिओ सांगतो. तेव्हा मित्रांनो, आता समजा तुम्ही इथं सेलची एंट्री अगोदर घेतलेली आहे, आणि तुमचा समजा आता इथं हे सुपर ट्रेंडची रेष आहे. हे मार्केट असं खालून, वर आलं. तुम्ही इथं एंट्री पण घेतली आणि तुमचं टार्गेट पण कंप्लीट झालं इथं. आणि सुपर ट्रेंडची रेष काय? सुपर ट्रेंडचा सर्वात मोठा फायदा काय असतो माहिती आहे का? हे लॅगिंग इंडिकेटर नाही.
जर का तुम्ही समजा मूव्हिंग ॲव्हरेज जर बघितले तर समजा असं मार्केट वर जात आहे, आता इथून असं मार्केट वर जात आहे आणि जर का तुम्ही मूव्हिंग ॲव्हरेज जर बघितले तर मूव्हिंग ॲव्हरेज पण मार्केटसोबत असं वर जातं, तर तुम्ही त्याला स्टॉप लॉस धरू शकत नाही मूव्हिंग ॲव्हरेजला. कारण की आपलं मार्केट जसं जसं वर जाईल मूव्हिंग ॲव्हरेज वर जाईल, तुमचा स्टॉप लॉस पण वर जाणार. तसं सुपर ट्रेंडचं तसं नाही. सुपर ट्रेंडचा काय विषय आहे, हे बघा, समजा ही सुपर ट्रेंडची रेस आहे आणि हे असं मार्केट इथं आलं आहे, आता असं मार्केट आलं इथं आणि आता ही सुपर ट्रेंडची रेस ही वर जाणार नाही इथून. मार्केट जर समजा तुम्हाला दुसऱ्या जागेवर सांगतो, एक मिनटं. हे बघा, ही सुपर ट्रेंडची रेस आहे. मार्केट असं खालून असं 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 येत आहे. तर जर मार्केट सुपर ट्रेंडकडे जाते वर, ही रेष अशीच समोर अशीच राहणार आणि हे डायरेक्ट समजा इथं ब्रेक केलं तर लगेच सुपर ट्रेंड खालून बायचं सिग्नल देणार. तसं मूव्हिंग ॲव्हरेजमध्ये तसं नाही राहत. जसं जसं मार्केट वर जातं तसं तसं मूव्हिंग ॲव्हरेजसुद्धा वर जातं. आणि याच्यात एक चांगली गोष्ट काय माहिती आहे का, आता बघा तुम्ही, जर का समजा असं हे सुपर ट्रेंड आहे आणि हा मार्केट आहे, तुम्ही जर बघितलं ना, इथं तुम्ही एंट्री घेतली आणि मार्केट जर तुमच्या फ्लेवरमध्ये असं जात आहे, तर सुपर ट्रेंडसुद्धा तुमचा असा खाली खाली येणार. म्हणजे तुमचा स्टॉप लॉस हा खाली खाली येणार, स्टॉप लॉस कमी होणार, वाढणार नाही. आणि समजा थोडं तुमच्या 10 पॉईंट फ्लेवरमध्ये आलं, 1:3 नाही झालं आणि मार्केट इथूनच वर आलं ना, तर तुमचा स्टॉप लॉस हा कॉस्ट टू कॉस्ट निघणार, कारण की सुपर ट्रेंडसुद्धा तेव्हा खाली येणार. एवढी सुपर ट्रेंडची चांगली गोष्ट आहे. मित्रांनो, तुम्ही मला प्रश्न विचारायचा, मी तुमच्या प्रश्नाचं प्रत्येक 100% उत्तर देणार. तुम्ही मला कमेंटमध्ये तुम्हाला जे नाही समजलं ते मला विचारा, मी तुम्हाला 100% त्याचं उत्तर देणार. हे बघा, आता बाय साईडचं सांगतोय आणि तुम्ही ही समजा सुपर ट्रेंडची रेस आहे आणि इथं समजा मार्केट आलं असं असं आणि तुमचं 1:3 कंप्लीट पण झालं. इथं सुपर ट्रेंड असा असा खाली खाली आला, इथं इथं असा आला, तुमचं इथं मार्केट डबल समजा आता सेलमध्ये जे एकदा तुमचं टार्गेट कंप्लीट झालेलं आहे, परत इथं आलं तर दुसऱ्या वेळेस तुम्हाला अजिबात एंट्री घ्यायची नाही सेलला. इथं सेलला अजिबात हे पण वर्क होतं, मी बघितलेलं हे वर्क होतं, पण तुम्हाला घ्यायची नाही. तुमचा रिस्क रिवॉर्ड खराब होऊन जाणार. मी जवळपास लय वर्ष काम केलेलं आहे या स्ट्रॅटर्जीमध्ये. तुम्ही एकदा सेलचं सिग्नल दिलं, तुम्ही एकदा सेलच घ्या. तुम्ही डायरेक्ट मग नंतर बायची एंट्री घ्या. मग एकदा झालं नाही तर मग कसं करायचं माहिती आहे का, समजा इथून असं यानं ब्रेक केलं याला सुपर ट्रेंडला, तर मग इथून लगेच खालून सुपर ट्रेंड हिरवा होऊन जाईल लगेच, म्हणजे तुम्हाला बायचा ट्रेंड दाखवल सुपर ट्रेंड. मग तुम्हाला त्यामध्ये बायची एंट्री बघायची, लगेच बायची एंट्री नाही घ्यायची. बायच्या वेळेस काय करायचं सांगतो. हे बघा, आता समजा तुम्हाला नीट सांगतोय का, हे असा सुपर ट्रेंड आहे, हे असं मार्केट चाललंय वर आणि समजा हे असं वर ते समजा सेलचा इंडिकेटर दिलं होतं सुपर ट्रेंडने पहिले, त्याला ब्रेक केलं, इथं तुमचा स्टॉप लॉस झाला किंवा तुम्ही मागं टार्गेट बुक केलेलं आहे, कधी ना कधी मार्केट वर जाणारच आहे, तर सुपर ट्रेंडला इथून ब्रेक केलं तर लगेच इथून सुपर ट्रेंड खालून हिरवा होणार. इथं रेस आहे ना, इथून सुपर ट्रेंडची रेस येणार लगे इथं. आणि जेव्हा मार्केट असं वरून खाली येणार, लगेच सुपर ट्रेंडला लोक काय करतात, लगेच बायचं सिग्नल दिलं लगेच इथं लोक बाय घेणार. तुम्हाला अजिबात बाय घ्यायचं नाही. इथं तुम्हाला मार्केटला खाली येऊन देणे. असं खाली आलं का मग लगे हे मार्केट आहे, समजा वरून खाली येत आहे मार्केट, हे बघा असं मार्केट असं वरून खाली 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 येत आहे आणि खालची जी रेष आहे ही सुपर ट्रेंडची हिरवी रेष, कारण की आता सुपर ट्रेंडनी तुम्हाला बायचं सिग्नल दिलेलं आहे. आणि जेव्हा बायचं सांगतोय मी तुम्हाला, जेव्हा मार्केटचा आणि सुपर ट्रेंडचा मध्ये 5चा फरक असेल, म्हणजे सर्व विरुद्ध करायचं आहे, मी पहिले ते सांगितलं ना, याच्यामध्ये जेव्हा 5 पॉईंटचा फरक आला, तुम्हाला लगेच इथं बायची एंट्री घ्यायची आहे आणि तुमचं लगेच 1:3 टार्गेट, म्हणजे तुम्हाला 5चा स्टॉप लॉस आणि 15चं टार्गेट घ्यायचं आहे बायच्या साईडला. आणि तुम्हाला बायची एकच एंट्री घ्यायची आहे एकदा इंडिकेशन दिल्यावर. मग नंतर डायरेक्ट जेव्हा सुपर ट्रेंड सेलचं इंडिकेशन देईन तेव्हा तुम्हाला डायरेक्ट सेलचं घ्यायचं आहे. एवढं समजलं? काही जर नसेल समजलं तर तुम्ही मला 100% मला तुम्ही याच्यामध्ये विचारा कमेंटमध्ये, मी तुम्हाला प्रत्येक प्रश्नाचं उत्तर देईन. प्रत्येक कमेंटचं तुम्ही मला विचारा.
चला आता सांगतो याच्यामध्ये अजून एक महत्त्वाची गोष्ट. हे बघा, समजा आता हे सुपर ट्रेंड आहे, हे असं मार्केट येत आहे, तुम्हाला एंट्री पण भेटली इथं, तुम्ही एंट्री घेतली, स्टॉप लॉस पण लावला आणि मार्केट इथून समजा तुमच्या 1:2 फ्लेवरमध्ये गेलं, म्हणजे तुम्ही तुमचा रिक्स आहे 5 रुपयाचा स्टॉप लॉस लावलेला आहे, मार्केट खाली आलं 10 रुपये, तुम्हाला डायरेक्ट कॉस्ट टू कॉस्ट स्टॉप लॉस आणायचा आहे. हे तुम्हाला एक ॲडिशनल आहे, मी मागच्या व्हिडिओत सांगितलं नव्हतं, मला तुम्हाला सांगायचं होतं, पण मी असाच व्हिडिओ बनवला होता. मला काय असं मी हा व्हिडिओ कर म्हणला तर मला 1000 फॉलोअर झाल्यावर का टाकायचा होता, कारण की स्ट्रॅटर्जी एकदम टॉपची आहे. तुम्हाला अशी स्ट्रॅटर्जी कुठंच भेटणार नाही. 1:3 आहे आणि तुम्हाला नंतर सांगाल तुम्ही रिझल्ट कसा आहे, लाईव्ह चार्टवर दाखवेल. तर तुम्हाला 1:2 गेली, स्टॉप लॉस कॉस्ट टू कॉस्ट आणायचा आहे, मग स्टॉप लॉस झाला तर झाला, एवढं लक्षात ठेवा. एवढं समजलं ना मित्रांनो? तर बघा, तुम्हाला एंट्री कशी घ्यायची ते पण कळलं आणि एक्झिट कसं करायचं ते पण कळलं. तर आता रिस्क रिवॉर्ड 1:3 आहे, हे तुम्हाला सांगितलं मी. रिस्क रिवॉर्ड 1:3 आहे. ही स्ट्रॅटर्जी कोणासाठी योग्य आहे? तर मित्रांनो, ही स्ट्रॅटर्जी कोणी पण यूज करू शकतं, बिगिनर पण आणि जे शिकताय ते पण आणि एक्सपिरियन्स ट्रेडर पण, तुम्ही सगळे ही स्ट्रॅटर्जी यूज करू शकता. तर आता मी तुम्हाला दाखवतोय ही स्ट्रॅटर्जी कशी. समजा आधी त्याचं हे बघून घ्या की शेवटचा पॉईंट बघा, रिस्क मॅनेजमेंट बघून घ्या. हे पण महत्त्वाचं आहे, एक रिस्क मॅनेजमेंट. हे बघा मित्रांनो, तुम्हाला जर ही स्ट्रॅटर्जी यूज करायची आहे तर तुम्हाला कमीत कमी ट्रेड घेण्यासाठी 20,000 रुपये लागणार. 20,000 रुपये तुम्हाला ट्रेड घेण्यासाठी लागणार आहे आणि तुम्हाला एक जे म्हणताय नाही का, तुम्हाला काही कॅपिटल मागं ठेवावं लागतं. समजा तुमचा जर लॉस झाला 20,000 म्हणून, तुमचा जर समजा 2,000 रुपये लॉस झाला, तर तुम्हाला लगे 18,000 नाही, तुम्हाला लगेच टॉपअप करायला पैसे पाहिजे. जवळपास तुम्हाला तुमच्याकडं 10,000 रुपये मागं तुम्हाला ठेवावं लागणार आहे. कारण की रिलायन्सची तुम्हाला जर किती का नाही म्हटलं 500ची क्वांटिटी, तुम्ही एक लॉट जरी घेतला तर जवळपास तुम्हाला, मी मागच्या वेळेस तुम्हाला सांगितलं होतं उदाहरण, तेव्हा मी स्वतः रिलायन्समध्ये ट्रेड केलेला आहे. तर मी ते कशामध्ये केला, मी फ्युचरमध्ये केलेला आहे, त्याच्यामुळे मी तुम्हाला सांगितलं त्याच्यात 2,500 रुपये मिनिमम लॉस आहे. पण तुम्ही जर ऑप्शनमध्ये गेला तर तुमचा लॉस समजा 1,500पर्यंत तुम्हाला लॉस एका ट्रेडमध्ये घ्यावा लागणार आहे. म्हणजे तुमचे कमीत कमी 5 ट्रेड लॉस गेले तरी तुमचं 20,000 हे कॅपिटल तसंच पाहिजे. तुम्हाला 10,000 हे मागं फंड ठेवणं आहे. 20,000 आपल्याला ट्रेड घ्यायला आणि 10,000 रुपये जर तुमचा स्टॉप लॉस झाला तर कमीत कमी लुझिंग स्ट्रीक म्हणून एक असतं. जर तुमचे लगातार एकामागे एक 3-4 ट्रेड लॉस झाला तरी तुम्हाला तुमच्या डोक्यामध्ये अजिबात काय आलं नाही पाहिजे, तुम्हाला 20 ट्रेड आहे, 20,000 रुपये तुमच्याकडे असलेच पाहिजे ट्रेड घ्यायसाठी, तरच तुम्ही प्रॉफिटेबल होणार आहे. समजून घेतलं ना? तुम्हाला कमीत कमी ट्रेड घेण्यासाठी 30,000 रुपये लागणार आहे एका लॉट मागं. तर तुम्ही हे कॅल्क्युलेट करून घ्या, तुम्हाला जसे जास्त लागतील तसे. चला तर मित्रांनो, आता मी तुम्हाला लाईव्ह दाखवतोय. हे बघा मित्रांनो, यामध्ये एकदा समजून सांगतो तुम्हाला ट्रेड कसा घ्यायचा आहे म्हणून. हे बघा मित्रांनो, आता इथं पहिले बायचं समजून घ्या. समजा आता इथं मार्केट वरून खाली येत आहे, ही सुपर ट्रेंडची रेस आहे. आता तुम्ही इथं मागं बघितलं ना, तर बघा इथून इथून याने ट्रेंड यावा, इथं आपले खूप याची स्ट्रॅटर्जी एकदम टॉपची आहे. सध्या मागं काही दिवसापासून एकदम ओके वर्क होते. असं नाही आता हे सध्या जर तुम्ही बघितलं सगळं हिरवं हिरवं आहे असं नाही, याच्यात लॉस पण होतो. पण जो लॉस घेईल तोच खरा प्रॉफिटेबल ट्रेडर होणार. तुम्हाला लॉस कटसुद्धा करता आलं पाहिजे. हे बघा मित्रांनो, हे बघा आता समजा यानं इथून सेलचं इंडिकेशन दिलं, तेव्हा खाली येऊन सांगतो, इथून सेलचं इंडिकेशन दिलं, तुम्हाला लगेच इथं सेल अजिबात घ्यायचा नाही. तुम्हाला बघायचं आहे मार्केटच्या आणि सुपर ट्रेंडच्या मध्ये 5चा गॅप आला का नाही. हे बघा इथं गॅप कितीचा आहे, 9-10, 9-10चा गॅप आहे. तरी इथं तुम्हाला काहीच करायचं नाही. मार्केट अजून खाली 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 आलं, तसं हे बघा सुपर ट्रेंडसुद्धा खाली 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 आला, इथपर्यंत सुपर ट्रेंड आला. आणि आता हे बघा
मार्केट हे वर जायला लागले बा. सुपर ट्रेंड अजिबात, मी काय सांगितलं तुम्हाला, मुव्हिंग ॲव्हरेज जर असतं तर मुव्हिंग ॲव्हरेज सुद्धा वर गेलं असतं. पण जेव्हा मार्केट सुपर ट्रेंडकडे यायला लागतं, हे स्टेबल एकाच जागेच थांबतं लगेच. त्यामुळे आपल्याला स्टॉप लॉस ठेवायला खूप ओकेमध्ये असतं. हे बघा आता ही सुपर ट्रेंडची रेस आणि मार्केट या दोन्हीमध्ये किती 4.5चा गॅप आला. म्हणजे तुम्ही एंट्री का घेणार होती, हे 5चा गॅप आला तेव्हा. इथं तुमची एंट्री एक्झिक्यूट झाली आहे. तर हे बघा, हे तुम्हाला हे दाखवावं लागतं बघा. मला हे लावायला अजिबात आवडत नाही, खूप किचकट काम आहे. पण बऱ्याचशा जणांना हे लावलं तरच समजतं. हे बघा, तुमचा स्टॉप लॉस 5चा आणि टार्गेट 15चा. हे बघा, हे इथं 15 दिसतंय, इथं 5चा टार्गेट स्टॉप लॉस, 15चं टार्गेट. हे बघा 1:3, म्हणजे हे तुमचं झालं आहे आता कंप्लीट. इथं हा तुमचा ट्रेड सक्सेसफुल झाला, तसं इथं पण झालेला आहे. पण तुम्हाला लगेच एंट्री कुठं घ्यायची, डायरेक्ट इथं एंट्री झाली तुमची. तर हा तुमचा ट्रेड सक्सेसफुल झाला, तुमचं इथं सक्सेसफुल झालं सगळं. तुम्हाला मूर्खपणा काय नाही करायचं आहे माहिती आहे का लगेच. आता इथं डबल एंट्री भेटली बघा, 5मध्ये आला आणि वर्क पण झालं आहे बघा. इथं 5मध्ये आला आणि वर्क पण झालं. तुम्हाला हा मूर्खपणा करू नका, कारण की असं जर केलं तुम्हाला प्रत्येक ट्रेडमध्ये लॉस घ्यावा लागणार आहे. कारण की प्रत्येक ट्रेंड हा बदलणार, मार्केट कधी ना कधी वर जाणार आहे, तुम्हाला विनाकारण लॉस घ्यावा लागणार आहे. इथं जरी प्रॉफिटमध्ये आला, इथं तुम्हाला लॉस घ्यावा लागला असता. आता समजा इथं तुम्ही प्रॉफिटमध्ये असेल, इथं तुम्हाला झक मारून लॉस घ्यावा लागला असता. आणि जर तुम्ही हाच एक ठेवला असता, समजा आता इथं बघा दुसरा ट्रेड इथं आहे, मार्केट हे इथं आपलं सुपर ट्रेंडनी ट्रेंड चेंज केला. जर बाकीचे जसे सुपर ट्रेंडनुसार ट्रेड घेतात, त्यांनी लगेच इथं ट्रेंड चेंज केला, लगेच ह्याच कॅन्डलला ट्रेड घेतला असता. स्टॉप लॉस किती झाला असता एवढा मोठा, किती पॉईंट आहे बघा, पॉईंट किती 16 पॉईंटचा स्टॉप लॉस झाला असता रिलायन्समध्ये. तसे असे मूर्ख चाळे करू नका. जसं सांगितलं तसं केलं तर तुम्हाला एकदम टॉपचे रिझल्ट भेटणार आहे. हे बघा, हे मार्केट हे सुपर ट्रेंड या दोन्हीमध्ये आलं लगेच 5चा गॅप. मी जर समजा मित्रांनो, मी स्वतः कसं करतो, 5 ते 6मध्ये जर असला ना तर एंट्री घेऊन टाकतो. हे बघा, आता इथं मी काही अजून गोष्टी पण बघतो, पण तुम्ही सध्या एवढं जरी केलं ना तर एकदम टॉपचे रिझल्ट भेटणार तुम्हाला. आता हे बघा, एकदम बुलिश कॅन्डल आहे आणि मार्केट खाली खाली येत आहे आणि इथं सपोर्ट घेत आहे. तर मी इथं काय बघणार आहे, समजा इथं 5मध्ये नाही आलं, 5.5 6 जरी आलं, 6च्या वर मी घेत नाही कधी. हे बघा, 5.5 किंवा 6 जरी मध्ये आलं ना मार्केट, तरी तिथे एंट्री आणणार. बघा, इथं 5.5 ते 6पर्यंत आलं, इथं मी एंट्री घेतली असती. आणि लगेच बघा इथं, आता मी दरवेळेस हा चार्ट नाही लावत बसत. हे बघा, या मार्केटपासून हे 5 पॉईंटचा स्टॉप लॉस आणि पुढचे 15, म्हणजे एकदम 20 पॉईंट मार्केट गेलं आहे. 25 गेलं आहे, आपल्याला 20च लागतं. हे बघा, इथं पण मार्केट सक्सेसफुली ट्रेड झाला आहे. इथं आपला लावूनच देतो, जाऊ द्या, काही लय हुशार राहत्या. हे बघा, 5.5 आहे, एक्झॅक्ट नाही राहत कधी कधी. 5 6 या मधीच्या, या दोन्हीच्या मध्ये घेऊन टाका तुम्ही. हे बघा, 5चा टार्गेट, 5चा स्टॉप लॉस, इथं 20 आहे पण आपल्याला 15च घ्यायचं आहे. हे बघा, हा ट्रेड पण सक्सेसफुली झालेला आहे. ओके, मी आता काय केलं आहे तुम्हाला बॅक टेस्ट नंतर सांगतो तसं. हे बघा, हा पण सक्सेस झाला, हा पण सक्सेस झाला. आणि एकदा ट्रेड सक्सेस झाला, तुम्हाला डबल मूर्खपणा इथं हा नाही करायचा आहे. तुम्हाला डबल सांगतो, एकदा बायचा घेतला तर लगेच बायचा घ्यायचा नाही, तुम्हाला सेलचा बघायचा आहे. आता बघा, इथं मार्केटनं सेलचं इंडिकेशन दिलं आपल्याला. इथं अजिबात सेल घ्यायचं आहे का? अजिबात नाही. आपल्याला सेल का घ्यायचं आहे, सुपर ट्रेंड आणि मार्केट दोन्हीच्या मध्ये 5चा गॅप पाहिजे. आता इथं कितीचा गॅप आहे, इथं 6.5चा आहे, आपल्याला 6.5ला नाही घ्यायचं आहे. हे बघा, इथं कितीचा गॅप आला आता, हे बघा, इथं 3.5 म्हणजे 4. आपल्याला एंट्री किती लागते, 5ला. आपण इथं एंट्री घेतली असती, 5ला एंट्री, आणि खाली आपल्याला 15पर्यंत टार्गेट लागतं. हे बघा, इथं आलं 20, म्हणजे 5 टार्गेट, 5 स्टॉप लॉस आणि 15 टार्गेट, दोन्ही मिळून किती झालं, 20. हे बघा, मार्केट इथं खाली आलं आहे, हा पण सक्सेसफुली क्लोज झाला. आता तुम्हाला डायरेक्ट इथून पुढे एंट्री का घ्यायची, आता सध्या लाईव्ह चालू आहे. तर सध्या किती वाजले, 1:30 वाजलेला आहे, इथे लाईव्ह चालू आहे बरं का. तुम्हाला आता एंट्री याच्यात केव्हा घ्यायची माहिती आहे का, आता जेव्हा मार्केट, समजा हे मार्केट जेव्हा मार्केट असं येऊन ह्या सुपर ट्रेंडला ब्रेक करण,
तेव्हा सुपर ट्रेंड इथून बायचं इंडिकेशन देणार आणि थोडं सुपर ट्रेंड वर येणार. मार्केट जेव्हा खाली 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 येईल आणि सुपर ट्रेंडची रेस आणि मार्केट या दोन्हीमध्ये जेव्हा 5चा गॅप असेल तेव्हा तुम्हाला बायची एंट्री घेणे. आता याच्यात तुम्हाला डबल सेलची एंट्री घेणं नाही. मूर्खपणा करू नका, तरच तुमचे पैसे वाढणार. तुम्ही आतापर्यंत जो मूर्खपणा केला तेच जर केला तर व्हिडिओ पाहून काही फायदा नाही. जी झकमारी करायची ती झकमारी होणारच मग तुमची. बघा मित्रांनो, आता हे काय रेष उभ्या रेषा कशाचे आहे तुम्ही म्हणशाल. हे बघा, हे जे आहे ना, हा प्रॉफिट अँड लॉस चार्ट हे लावायला खूप किचकट काम आहे. त्यापेक्षा मी काय केलेलं आहे, समजा आता हे बघा इथं इथं लॉस झाला आहे बघा. बरं झालं तुम्हाला लक्ष दिलं. हा बघा हे लॉस झाला आहे इथं. इथं मार्केट सुपर ट्रेंडच्या मध्ये 5चा गॅप कुठंच नाही आला. मार्केट डायरेक्ट आला इथं. आत्ताही तुम्हाला रेड दिसतंय, पण जेव्हा कॅन्डल रनिंगमध्ये असेल तेव्हा इथं ह्या सुपर ट्रेंडमध्ये आणि या लाल कॅन्डलमध्ये कधी ना कधीतरी 5चा गॅप आला असणार आहे आणि इथं तुम्हाला लॉस झाला असणार आहे. इथं तुम्ही स्टॉप लॉस घ्यायचा. गच्चीपमध्ये जास्त हुशाऱ्या करायच्या नाही. जर हुशाऱ्या केला तर मग राडेवर लांबणार आहे. हे बघा, हा एक इथं लॉस आहे म्हणून मी ह्या सुपर ट्रेंडमध्ये एक रेड कलरची रेष मारलेली आहे आणि जिथं जिथं प्रॉफिट आहे तिथं मी हिरव्या कलरच्या रेष मारलेल्या आहेत. मी कुठं स्किप नाही केलेलं आहे, बघू शकता तुम्ही. हे बघा, तेव्हा ही सुपर ट्रेंडची रेष आहे. इथं तुमचा स्ट्रेट प्रॉफिटेबल झाला, लगे हिरवी रेष. हा ट्रेड प्रॉफिटेबल झाला इथून. हे बघा इथं भेटलेली एंट्री, हा प्रॉफिटेबल आहे. हा इथं एंट्री भेटलेली, हा प्रॉफिटेबल आहे. आणि जिथं लॉस आहे तिथं लॉस पण दाखवलेला आहे. बघा हे 3 लॉस आहे. मी असं नाही तुम्हाला लॉस पण सांगतोय, पण तुम्ही रिस्क रिवॉर्ड चांगले डिसिप्लिननं काम केलं, तुम्हाला लास्टला तुमचे पैसेच बनणार आहे. हे बघा लगातार 3 लॉस झाले, पण तुम्हाला अजिबात नाही घाबरायचं आहे. तिसरा एक ट्रेड प्रॉफिटेबल झाला, हे 3 लॉस लगेच कवर. हे 3 लॉस व्हायला तुम्हाला एवढा टाईम लागला, पण एकाच ट्रेडमध्ये तुमचा सगळा लॉस कवर झाला. पिवळ्या रेष कशाच्या आहे? पिवळ्या रेष म्हणजे मी तुम्हाला सांगितलं अगोदर, कॉस्ट टू कॉस्ट निघणे म्हणजे पिवळ्या रेष. हे बघा, मार्केट आलं सुपर ट्रेंड जवळ, तुम्हाला मोजून दाखवतोय बघा. मार्केट आलं सुपर ट्रेंड जवळ, किती 5 पॉईंटपर्यंत आलं. तुम्हाला एंट्री घ्यायची आहे. मार्केट किती गेलं 1:2. हे बघा, आपण एंट्री कितीला घेतलेली आहे. हे बघा, हां सॉरी, इथं माझ्याकडून एक चूक झालेली आहे. मी तुम्हाला 1:2 सांगितलं, पण तुम्हाला 1:1 जेव्हा येईल ना, तेव्हा तुम्हाला समजा 1:1 गेलं, स्टॉप लॉस कॉस्ट टू कॉस्ट आणणं आहे. हे बघा, मार्केट 5 वर गेलं, तुम्हाला एंट्री घेणं आहे आणि लगेच 10 वर गेलं, लगेच स्टॉप लॉस कॉस्ट टू कॉस्ट आणणं आहे, सोडून देणं आहे डायरेक्ट. तिथं माझी चुकी झाली, माझ्या बोलण्यामध्ये चुकी झाली थोडी, तिथं बघून घ्या तुम्ही. हे बघा, समजा हा सुपर ट्रेंड आहे ना, याच्यामध्ये तुम्ही एंट्री घेतली. समजा हा 5चा गॅप आहे, इथं एंट्री घेतली. मार्केट 10 वर जर गेलं, इथं खालचे 5 वरचे 5 1:1 गेलं, तुम्हाला लगेच स्टॉप लॉस कॉस्ट टू कॉस्ट आणणे. हे बघा, आणि आता इथं हे सगळे कॉस्ट टू कॉस्ट, पिवळी रेस म्हणजे कॉस्ट टू कॉस्ट आहे. हे बघा, हे आलं 5पर्यंत आलं इथं मार्केट. वरून घेतलं नाही बघा. हे बघा, मार्केट आलं 5पर्यंत आणि खाली कितीपर्यंत गेलं आहे बघा, 14पर्यंत गेलेलं आहे. पण तुम्ही 1:1च घ्या, कारण की मी हे काय म्हणते त्याला बॅक टेस्टिंग 1:1 नुसार केलेली आहे. मी पहिले जे बोललो त्याच्यात माझी थोडा गोंधळ झाला होता. बघा, 1:1 गेलं, तुम्हाला स्टॉप लॉस कॉस्ट टू कॉस्ट करणे. जिथं जिथं कॉस्ट टू कॉस्ट निघलेलं आहे तिथं पिवळी रेष आहे, जिथं जिथं लॉस झालेला आहे तिथं लाल रेष आहे, आणि जिथं जिथं प्रॉफिट झालेला आहे तिथं हिरवी रेष आहे. हे बघून घ्या तुम्ही. हे बघा मित्रांनो, हे मी जवळपास केव्हापासून बॅक टेस्ट केलेलं आहे, आता तुमच्यासाठीच केलेलं आहे मागं. त्यात मागं बऱ्याच दिवसात होते बा, हे आत्तापर्यंत आहे आणि केव्हापासून केलेलं आहे बघा. हे तुम्ही याच्यात एवढं लाल बघू नका. हे 3 लाल रेष आहे एका हिरव्या रेषमध्ये, तुमचं सगळं क्लिअर होऊन जाणार आहे. बघा, हे केव्हापासून आहे, 14 फेब्रुवारी 2025 पासून आहे. आणि आता काय चालू आहे, आता चालू आहे 28 जानेवारी, म्हणजे जवळपास 1 वर्ष झाला. पण याच्यात तुम्ही लाल रेषा असं बघू नका. मी हे पूर्ण किती रेषा आहे याचं सुद्धा कॅल्क्युलेशन केलेलं आहे. हे बघा, या 3 रेषा आहे ना, याचं तुम्ही याच्याकडे जास्त लक्ष नका देऊ. एका रेषमध्ये या 3 रेषा गायब होऊन जाणार आहे. तर बघा, मी सर्वांचं कॅल्क्युलेशन केलेलं आहे, पण हे बघून घ्या तुम्ही, सर्व एक सुद्धा ट्रेड सोडलेलं नाही. हे बघा, इथं लॉस झाला, लगे इथं लॉस, इथं प्रॉफिट झाला. हे बघा, इथून 5च्या दायऱ्यात आलं, इथं 20 पॉईंट प्रॉफिट झाला. हे बघा, इथं 5च्या दायऱ्यात आलं, 20 पॉईंट प्रॉफिट झाला. इथं 5च्या दायऱ्यात आलं, 20 पॉईंट प्रॉफिट झाला. इथं लॉस झाला. हे बघा, इथं वर गेलं, खाली आलं, लॉस झाला. प्रत्येक मी एक ना एक घेतलेलं आहे. बघा, याचं कॅल्क्युलेशन बघून घ्या. हे बघा, रेड पॉईंट म्हणजे लॉस,
रेड रेश म्हणजे लॉस, ग्रीन रेश म्हणजे प्रॉफिट, येलो रेश म्हणजे नो लॉस नो प्रॉफिट. आपला रिस्क रिवॉर्ड किती 1:3. हे बघा, ज्या मागच्या 1 वर्षात किती तुमचे स्टॉप लॉस झाले, 45 स्टॉप लॉस झाले आणि तुमचे प्रॉफिटेबल ट्रेड किती 76. आणि तुम्ही असं नका समजू 76, तुम्हाला लॉस 1000 करायचा आहे, प्रॉफिट तुमचा 3000 आहे. 1:3 प्रॉफिट आहे. इथं हा गेम लक्षात घ्या, असं समजू नका 45 मग 76 लगेच. हा 1:3 आहे. जिथं तुमचा लॉस 1000 आहे, इथं तुमचा प्रॉफिट 3000 आहे. येलो 19 रेष आहे, म्हणजे तुमचे नो लॉस नो प्रॉफिट 19 ट्रेड झाले. जेव्हा टोटल कॅल्क्युलेशन 45 गुणिले 45 म्हणजे तुम्हाला लॉस हा 1नाच करायचा आहे, प्रॉफिट 3 करायचा आहे. बघा, प्रॉफिट 3. जर तसं म्हटलं तर 45 लॉस झाले आणि 76 गुणिले 30 म्हणजे 228 ट्रेड, म्हणजे 228 ट्रेड 1:1 जर बघितलं ना, 45 ट्रेड लॉस आहे आणि 228 प्रॉफिट आहे. म्हणजे पहा तुम्ही स्ट्रॅटर्जी किती टॉपची. येलो 19 मध्ये ह्या इग्नोर करून घ्या, कारण की नो लॉस नो प्रॉफिट. नेट रिटर्न बघा, 183 ट्रेड तुमचे प्रॉफिटेबल आहे. म्हणजे तुम्ही 1000 जरी कॅल्क्युलेट केलं मागच्या 1 वर्षामध्ये, तुम्हाला 183 गुणिले 1000 म्हणजे 1,83,000 रुपये होणार आहे. आणि तुम्ही याच्यात किती ब्रोकरेज किती लावायचं आहे तुम्हाला, लागून 25,000 धरा. 25,000 बी नाही लागणार आहे. बघा, ब्रोकरेज तुम्हाला कॅल्क्युलेट करून दाखवतो. आपले टोटल ट्रेड किती आहे 45. हे बघा, 45 प्लस 19 प्लस 76, तर तुमचे टोटल ट्रेड झाले 140 गुणिले तुम्हाला प्रत्येक ट्रेडला किती 20 रुपये ब्रोकरेज लागणार आहे. तेव्हा फक्त किती 2800 रुपये. 2800 असं नाही हा विषय, 28 तुम्हाला फक्त 2800. एक मिनिट, काहीतरी गोंधळ होतोय. 45 प्लस 76 प्लस 19, हा 140 गुणिले 20. हे बघा, हे तुम्हाला फक्त ट्रेड घ्यायच्या टायमाला 2800 रुपये आणि विकायच्या टायमाला 28, म्हणजे 140 गुणिले 40 करावं लागेल, कारण की बाय आणि सेल दोन्ही मिळून 40 रुपये ब्रोकरेज लागतं. आपण 50 धरू. हे बघा, 7,000 काय, तुम्ही 10,000 ब्रोकरेज धरा. आपण इथं बघितलं होतं टोटल किती. हे बघा, 183 प्रॉफिटेबल ट्रेड आहे. तुम्ही 1000 रुपये स्टॉप लॉस आणि 3000 रुपये जरी प्रॉफिट धरलं, तसं तुम्हाला कमीत कमी 1,500 रुपये स्टॉप लॉस घेणं आहे. पण तुम्हाला समजावं म्हणून सांगतोय. 1000 रुपये प्रॉफिट आणि 3000 रुपये जर 1000 रुपये लॉस आणि 3000 रुपये जर प्रॉफिट धरलं, तरी तुमचे 1,80,000 होत आहे. त्याच्यात तुम्ही आपण जर कॅल्क्युलेशन केली, 7,000 रुपये तुमचं ब्रोकरेज होतं आहे. तुम्ही 10,000 रुपये धरा, काय 20,000 रुपये धरा, तुम्हाला किती 1,60,000 रुपये उरत आहे. आणि तुम्ही इन्व्हेस्ट किती केलेले 30,000 रुपये. 30 पण नाही, ते वरचे 10 कशाला आहे आपल्याला, ते फक्त आपल्याला मागं रिझर्व पैसा आहे. आपल्याला ट्रेड घ्यायला किती पैसे लागत आहे 20,000 रुपये. तर एका लॉटच्या हिशोबाने कॅल्क्युलेशन केलेलं आहे. स्ट्रॅटर्जी इज हायली प्रॉफिटेबल. ॲक्युरसी विन रेट 62% आहे, पण 62% 1:3 आहे. हे लक्षात ठेवा, 1:3 आहे. 1:2 जरी असलं ना, तरी 62 लय झालं, कारण की तुम्हाला 10मधून 5 ट्रेड, समजा 1:1 म्हणलं, 10मधून 5 ट्रेड लॉस आणि 5 ट्रेड प्रॉफिट, म्हणजे तुम्ही काय येतच नाही. 1:2 म्हणलं, 10मधून 5 ट्रेड, समजा जर तुमचे प्रॉफिटेबल आहे, 5 लॉस आहे, तरी 1:2 आहे म्हणल्यावर तुम्हाला 5 ट्रेड अजून एक्स्ट्रा भेटणार आहे. आपलं 1:3 आहे. जर तुम्ही 10 ट्रेडमध्ये 4 ट्रेड जरी हारताय ना, 60ची ॲक्युरसी, म्हणजे 10मधून तुम्ही 6 जिंकणार आहे आणि 4 हारणार आहे. तर 4 कसे हारणार आहे, 1000 4,000 रुपये तुमचा लॉस होणार आहे. आणि जिंकणार कसे, 6 जिंकणार, 18,000 रुपये प्रॉफिट आहे 10 ट्रेड मागं, आणि 4,000 रुपये लॉस आहे. मित्रांनो, अशी आपली स्ट्रॅटर्जी आहे. तुम्हाला मी एवढ्या सोप्या पद्धतीने सांगितलेलं आहे. तुम्हाला ही स्ट्रॅटर्जी आवडली तुम्ही बॅक टेस्ट करा. मित्रांनो, बॅक टेस्ट करा तुम्ही.
15 मिनिटमध्ये रिलायन्समध्ये तुम्ही बॅक टेस्ट करा. माझ्याकडे ही स्ट्रॅटर्जी जवळपास अजून 8 स्टॉक आहे, त्याच्यात अजून चांगल्या चांगल्या पद्धतीने वर्क होते. आणि ही पण खूप टॉपची स्ट्रॅटर्जी. तुम्ही एकदा बॅक टेस्ट करा आणि तुम्हाला काही पण प्रॉब्लेम आला तुम्ही मला कमेंट करा. मी तुमच्या प्रत्येक कमेंटचा आन्सर करणार आहे. तुम्ही मला कमेंट करा. आणि मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. मराठी माणूस आहे, तुमच्यासाठी एकदम मराठी लँग्वेजमध्ये व्हिडिओ तयार केलेला आहे. तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद मित्रांनो.